नमस्कार. ॲग्रोवन डिजिटलच्या वेद मान्सूनचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. या लाईव्हच्या निमित्तानं आपण मान्सूनच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल बोलत असतो. मागचा आठवडा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय आपत्तीजनक होता. म्हणजे एकीकडं पूर, दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला, कोकणाचा विचार केला तर पुराची परिस्थिती अतिशय भीषण होती. आणि त्याचबरोबर दरडी कोसळण्याची आपत्ती, याच्यामध्ये जवळजवळ काहीशे लोकांना प्राण गमवावे लागले. ही अतिशय दुःखद घटना. पण या निमित्तानं आपल्याला मान्सूनच्या एका अतिशय महत्त्वाच्या पैलूबद्दल आज बोलायचं आहे. ते म्हणजे हे सगळं जे घडतं आहे, हे का घडतं आहे, याच्यामागं नेमकं काय काय आहे आणि आपण चर्चा कुठल्या दिशेने करतो आहे. पण ते सगळं समजून घेण्याच्या आधी आपल्याला पश्चिम घाट, जिथं सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रातला, त्याच्याबद्दल जाणून घ्यावं लागेल. पश्चिम घाट म्हणजे ज्याला आपण सह्याद्रीचे घाटमाथे म्हणतो. मग त्याच्यात महाबळेश्वर असेल, ताम्हिणी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, गगनबावडा असेल, आंबोली असेल, ही जी घाटातली ठिकाणं आहे, इथं सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्राचा विचार केला तर. पण नुसता महाराष्ट्रच नाही, तर एकूण भारताच्या दृष्टीनं जर बघितलं तर भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस हा पश्चिम घाटात पडतो. म्हणजे ईशान्य भारतामध्ये मेघालयातली जी काही ठिकाणं आहेत, त्याच्याबद्दल चेरापुंजी, मोसिनराम ही नावं तुम्ही ऐकली असतील. तिथं जगातला सर्वात जास्त पाऊस पडतो. भारतातला सुद्धा सर्वात जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. पण त्याच्या पाठोपाठ जर कुठं पाऊस पडत असेल तर तो आपल्या पश्चिम घाटामध्ये, म्हणजे सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर. हा पाऊस पडल्यानंतर तो दोन्ही दिशांनी, म्हणजे पूर्वेकडं आला तर तो आपल्याकडं दक्षिण महाराष्ट्र करत करत पुढं गोदावरीकडे तो पाऊस, ते पाणी सगळं जातं. आणि जर तो पश्चिमेला गेला तर तो कोकणामध्ये जातो. कोकणामध्ये जर सांगायचं असेल तर सावित्री आहे, वशिष्ठी आहे, काळ आहेत, या सगळ्या नद्या ते सगळं पाणी घेऊन कोकणामध्ये जातात. आणि जर पूर्वेकडं बोलायचं झालं तर कृष्णा आहे, गोदावरी आहे, भीमा, पंचगंगा, कोयना, या सगळ्या नद्या पूर्वेकडं ते सगळं पाणी आणतात. सर्वात जास्त धरणं महाराष्ट्रातली ही सुद्धा याच पट्ट्यात आहेत. कारण काय, तर पाऊस जास्त. त्यामुळे या पट्ट्यामध्ये पाऊस पडणं यात काही विशेष नाही. पाऊस तिथं जास्त पडणं हे स्वाभाविक आहे आणि तो पडतोसुद्धा. मग आत्ता जो पाऊस पडला, जे मुख्यतः कारण या सगळ्या घटनांमागचं बोललं जातं किंवा त्याच्याबद्दल सांगितलं जातं, तर तो जो पाऊस पडला हा किती होता याच्याबद्दल आपण बोलू. आणि मग तो अपवादात्मक होता का, आणि या सगळ्या घटनांना पाऊस हे एकमेव कारण आहे का, त्याच्या पलीकडे आणखीन काय दडलेलं आहे. खरं तर आत्ताची जर आकडेवारी बघितली तर पाऊस खूपच जास्त पडला. म्हणजे नेमकेपणाने सांगायचं झालं तर आपण 3 जिल्ह्यांचा उल्लेख करू पुराच्या दृष्टीनं, म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातलेत. त्याच्यामध्ये सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे. साताऱ्यातलं जर कोयना धरण बघितलं तर कोयना धरणाला एक दिवसाची आकडेवारी, म्हणजे 22 तारीख ते 23 तारीख, 22 जुलै ते 23 जुलै याच्या 24 तासामध्ये तिथं जवळजवळ 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. महाबळेश्वरला सुद्धा तीच आकडेवारी होती, 600च्या आसपास पाऊस पडला. पुढं वारणेकडे गेलो तर वारणाच्या आसपाससुद्धा 550 मिलीमीटर पाऊस पडला. आणि कोल्हापूरमध्ये राधानगरीच्या पट्ट्यात, क्षेत्रातसुद्धा तेवढाच पाऊस पडला. पण राधानगरीच्या जवळच जे तुळशी नावाचं धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यात, तिथं जवळजवळ 895 मिलीमीटर पाऊस पडला. आणि हा पाऊस महाराष्ट्रातल्या एकूण पावसाच्या तुलनेमध्ये किंवा पावसाच्या इतिहासामध्ये आजवरचा दुसऱ्या क्रमांकाचा म्हणता येईल. जलसंपदा विभागाची आकडेवारी आहे, त्याच्यामुळे ती अधिकृत आकडेवारी मानायला हरकत नाही. ती कुठल्याही अशा एखाद्या वेगळ्या संस्थेनं किंवा ज्यांना असा वारसा नाही आहे अशा कुठल्या संस्थेने घेतलेली नाही आहे. त्यामुळे ती गांभीर्यानं घ्यावी अशीच आकडेवारी आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस पडलेला आत्तापर्यंतचा मुंबईचा 2005 सालचा, की ज्याच्यामध्ये मुंबईची अक्षरशः वाताहत झाली होती, तो 941 मिलीमीटर. आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा 895 मिलीमीटर. त्यामुळे या पट्ट्यामध्ये पाऊस जास्त पडला का, तर हो, भरपूर पडला, त्याच्याबद्दल वादच नाही. जसं इकडची आकडेवारी आहे तसाच पाऊस त्याच घाटात पडणारा, त्याच पर्वतरांगांवर पडणारा. त्याच्यामुळं तो जो पाऊस आहे तो पश्चिमेकडे सुद्धा, म्हणजे कोकणाकडे जे पाणी जातं तिथंसुद्धा इतक्याच मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यामुळं आपत्तीचं जे मूळ आहे, जिथून आपत्तीला सुरुवात होते, ती निश्चितपणे पावसापासून झाली का, तर हो, पावसापासून झाली. पण पश्चिम घाट हा भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा पावसाचा जर प्रदेश असेल तर तिथं याच्यापूर्वी इतका जास्त पाऊस पडला नाही का. तर मला याच्यापूर्वीच्याही काही घटना आठवतात किंवा काही घटना सांगायच्यात. 1900 सालापासून, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याकडं आकडेवारी जी यायला लागली
जास्त चांगल्या प्रकारे ही आकडेवारी ठेवायला लागलो आपण. तर त्याच्यानंतर मागच्या 100 वर्षात बघितलं तर या पश्चिम घाटामध्ये किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोच आहे. 2019चं उदाहरण द्यायचं झालं तर अशाच प्रकारची परिस्थिती होती. जवळजवळ 3 दिवस सलग इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि मग त्याच्यानंतर आपण सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले पूर पाहिले. तसंच काहीची परिस्थिती आपल्याला कोकणामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. हेच 2005 साली झालं. हेच त्याच्या मागे 1989च्या आसपास झालं. म्हणजे पिरियडिकली कालांतराने ह्या घटना घडता आहेत. त्यामुळे पश्चिम घाटामध्ये जास्त पाऊस पडणं हे काही नवीन नाही आहे. पण मग यावेळेचा पाऊस आपातात्मक होता का? याच्यापूर्वी पडला नाही इतका जास्त होता का? मला वाटतं थोडीशी आकडेवारी काढावी लागेल. आत्ताची जी काय आकडेवारी मिळालेली आहे ती पुन्हा तपासावी लागेल आणि त्याच्यावरनं ती तुलना करून काही दिवसानंतर याच्याबद्दल निष्कर्ष काढता येईल. पण आत्ता जी चर्चा चालू आहे या सगळ्या पावसाच्या निमित्ताने ती थोडीशी चर्चा हवामान बदलाच्या, ग्लोबल वॉर्मिंगच्या अनुषंगाने जास्त सुरू आहे. आणि मला याच्यामध्ये एक मुद्दा मांडायचा आहे तो की हवामान बदल जे आहे हे वास्तव आहे का? तर ते आहेच आहे. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी, जगभरातल्या अभ्यासकांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचे परिणाम भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत असं नक्कीच नाही, ते आपल्याकडेही होणार. पण आपण सगळी चर्चा हा खूप जास्त पाऊस पडलेला आहे आणि हे सगळं हवामान बदलाचेच परिणाम आहेत याच्यावरच जर आपण केंद्रित ठेवली तर मला त्याच्यातले काही धोके दिसतात. ते धोके तुमच्या निदर्शनाला आणून द्यायचे. ते धोके म्हणजे बरोबर पावसामुळं या सगळ्या घटनेला, या दुर्घटनेला, या सगळ्या आपत्तीला सुरुवात होते. जास्त पाऊस पडला तर निश्चितपणे ही प्रवणता आपत्तीची वाढते. पण त्याचबरोबर मग ते पूर असतील, मग त्या दरडी कोसळण्यासारख्या आपत्ती असतील, याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे का? तर दुसऱ्यासुद्धा अनेक गोष्टी आहेत. थोडंसं जर आपण पुराच्या अनुषंगाने बोलायला लागलो तर पूर हे नदीला येतात. नदीच्या 2 पात्रांमध्ये किंवा 2 किनाऱ्यांच्या मधूनच नदी वाहते असं आपण समजतो. पण त्याच्या पलीकडेही नदी असते. नदीला येऊन मिळणारे मग त्या उपनद्या असतील, मग ते ओढे असतील, नाले असतील. पुराच्या वेळेस नदी तिची पात्र ओलांडून जी काही इतरत्र ओसंडते ते तिचं पुराचं मैदान असेल. ह्या सगळ्या गोष्टी त्या नदीचा भाग आहेत. पण आपण कुठलाही जिल्हा घ्या, कुठलाही तालुका घ्या, नद्यांची काय अवस्था केली आहे, तिथल्या ओढ्यांची काय अवस्था केली आहे, तिथल्या नाल्यांची काय अवस्था केली आहे, हे सगळे नैसर्गिक प्रवाह आपण किती प्रमाणात बुजवलेले आहेत, अतिक्रमण त्यांच्यावर केलेलं आहे. नद्यांच्या त्या सगळ्या पुराच्या मैदानामध्ये किंवा त्या गाळाच्या मैदानामध्ये आपण किती बांधकामं केलेली आहेत, याचा विचार न करता नुसतं पावसावर ह्या सगळ्या गोष्टी सरकवणं हे मला जास्त गंभीर वाटतं. याच्यातली दुसरी बाब अशी आहे की हे जरी आपण त्याच्यावर पावसावर सरकवलं तरीसुद्धा आत्ता आपण हा पाऊस थोपवू शकतो का, याचाही विचार करावा लागेल. याच्याकडे येण्यापूर्वी आपण थोडंसं दरडींबद्दलसुद्धा बोलूयात. आत्ताच्या ज्या दरडी आहेत त्याच्यामध्ये खरं तर काहीशे लोकांचा बळी गेला. मग जास्तीत जास्त प्रमाणात कोकणामध्ये त्या दरडी कोसळल्या आणि त्या घडलेल्या घटना अतिशय दुःखद आहेत, अतिशय वाईट आहेत, त्या घडायला नकोत. पण हे जे घडलं आहे, पाऊस जास्त पडला त्याच्यामुळं घडलं आहे निश्चितच. पण मी एक भूशास्त्राचा, जिओलॉजीचा विद्यार्थी म्हणून सांगतो की आपला जो बेसॉल्ट आहे आणि कोकणामध्ये त्याच्यापासून तयार झालेला जांभा असेल तर ह्या खडकांमध्ये भेगा असतात. ह्या भेगा आहेत आणि भेगांच्या सोबतच हा खडक असतो. ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो, ज्यावेळेस सातत्याने जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, सलग काही दिवस पाऊस पडतो, तेव्हा त्या भेगांमधून दरडी कोसळण्याची ही प्रवणता, त्याची व्हल्नरॅबिलिटी ही जास्त होते आणि अशा प्रकारच्या दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असते. पण नुसतं पाऊस हे एकमेव कारण आहे का? तर अजिबात नाही. ह्या दरडी कोसळण्याची प्रवणता, त्याची व्हल्नरॅबिलिटी वाढणारे इतरसुद्धा घटक आहेत. त्याच्यामध्ये मग आपण त्या भागातले जे डोंगर असतील, टेकड्या असतील, ह्या कशा प्रकारे आपण फोडतो आहोत. मग त्या रस्त्यासाठी असतील, मग त्या रेल्वेसाठी असतील, मग त्या प्लॉटिंगसाठी असतील, मग त्या गाव वसवण्यासाठी असतील किंवा इतर कुठल्याही कारणासाठी असतील, खाणीसाठी असतील, या किती प्रमाणात आपण फोडतो आहोत याचाही विचार केला पाहिजे. कारण भूशास्त्रामध्ये, जिओलॉजीमध्ये जो इक्विलिब्रियम आहे, त्याची जो समतोल आहे, त्या डोंगराचा असेल, टेकडीचा असेल, त्याच्या ज्या उताराचा असेल, हा जर टिकवला नाही तर त्या कोसळण्याची, दरडी कोसळण्याची, माती वाहून येण्याची ही प्रवणता ही कितीतरी पटीने वाढते. दुसरा मुद्दा मातीचा, म्हणजे पश्चिम घाटामध्ये अगदी गाडगीळ समितीचा अहवाल असेल किंवा इतर अभ्यासक जे सांगतात, खूप मोठ्या प्रमाणात आपण वृक्षतोड करतो आहोत. मग कधीकधी ती खाणकामासाठी असेल,
कधीकधी स्थानिक पातळीवर चोरट्या मार्गाने ते सगळं लाकूड वाहून नेण्यासाठी असेल, कधीकधी ती आपल्याला मोनोटोनस सगळं प्लांटेशन करण्यासाठी असेल, रबराचं प्लांटेशन असेल किंवा इतर प्लांटेशन. तर याच्यामुळं जी तिथली वनस्पती आवरण जे आहे, म्हणजे अगदी गवतापासून ते मोठ्या वृक्षांपर्यंतचं, त्याची तोड होताना जी काही माती आपण मोकळी करून देत आहोत, ती जर माती आपण मोकळी करून दिली तर तिथली दरडी कोसळण्याची शक्यता ही कितीतरी पटीने वाढते. या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून जर आपण हे सगळं जर पावसावर थोपवायला लागलो तर मला वाटतं आपण आपली जबाबदारी झटकतो आहोत, दुसऱ्या कशावर तरी आपण ती मारत आहोत. हे असं होता कामा नये. कारण कितीही आपण जर प्रयत्न केले तरीसुद्धा ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हे जरी वास्तव असलं तरीसुद्धा ते जर थांबवायचं आपण ठरवलं, अर्थात आपण एकट्याने, एका राज्याने, एका देशाने ठरवलं तर ते थांबणार नाही आहे. आपण प्रयत्न करायला पाहिजे का? तर हो, करायलाच पाहिजेत. पण संपूर्ण जग जेव्हा त्याच्यामध्ये सहभागी होईल, संपूर्ण जग जेव्हा ते प्रयत्न करेल, त्याच्यानंतर काही दशकांनी ह्या सगळ्या गोष्टींचे सकारात्मक परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 60, 80, 100 वर्षानंतर आपल्याला तापमान जे कमी होताना दिसेल आणि त्याचे परिणाम, जे विघातक परिणाम आहेत, हे कमी होतील. पण मग 60, 80, 100 वर्ष आपण थांबायचं का? तर मला वाटतं जे आपल्या हातात आहे, नद्यांमध्ये अतिक्रमण न करणं, ओढे न बुजवणं, ज्या दरडी कोसळत आहेत त्याच्या मागची कारणं आहेत, वृक्षतोड असेल, तिथं सुरुंग लावून तिथले सगळे डोंगर फोडणं असतील, हे सगळं न करणं, किंवा जर करायची अतिशय आवश्यकता असेल तर त्याचा समतोल साधला जातो का, हे सगळं पाहणं, मला वाटतं ह्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. याच्यासाठी काय आपल्याला जगाने सहकार्य करायची गरज नाही आहे. हे आपण जरी केलं तरीसुद्धा याच्यातली जी तीव्रता आहे, ही तीव्रता आपण निश्चितपणे कमी करू शकतो. निसर्गामधला एक नियम आहे की तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्हाला काही धोक्यांसोबत राहावंच लागतं. म्हणजे जर तुम्हाला पाऊस हवा असेल तर तुम्हाला पुराचा धोका हा झेलावाच लागतो. तुम्हाला जर पाऊस हवा असेल तर काही ठिकाणी दरडी कोसळणं हे घडणारच आहे. पण आपल्या चुकांमुळं, आपल्या माणसांनी त्याच्यात भर टाकून त्याची तीव्रता वाढवून मोठ्या प्रमाणात जीवांचे जर बळी जाणार असतील तर ते मात्र निश्चितपणे आपण टाळायला पाहिजेत. मला या मुद्द्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. कारण आजसुद्धा मागचे 2-3 दिवस जर बघितले आपण, या पुरानंतर, दरडीनंतर जे आपले धोरणकर्ते जे आहेत, त्यांची जी वक्तव्य आहेत, त्यांच्या ज्या घोषणा आहेत, ह्या सगळ्या, हे सगळं झालं आहे ते पावसामुळं झालेलं आहे. मग त्याच्यावरचे उपाय काय? तर आम्ही नद्यांवर मोठमोठे पूल बांधू, उड्डाण पूल बांधू. काही जण म्हणतात की आम्ही समुद्र रोखण्यासाठी समुद्राच्या कडेला आम्ही भिंतीच्या भिंती बांधू. हे याच्यावरचे उपाय आहेत का? मला वाटतं या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडून आपण जमिनीवर काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या व्यवस्था, मग ते पूर असेल किंवा ती नदी असेल, ह्या सगळ्या टेकड्या असतील, डोंगर असतील, याच्यापासून आपण दूर राहू शकत नाही. तो आपल्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे त्याला आपण तोडायचं, समुद्रापासून आपल्या वस्त्यांना तोडून घ्यायचं, असं जमणार आहे का? आणि जरी तसं केलं तरीसुद्धा तुमचं जे पडणारा पाऊस आहे, तुम्ही जर भिंती बांधल्या तर तो समुद्रातच शेवटी जात असतो. तो कसा समुद्रात जाणार? म्हणजे हे सगळं जे काही चालू आहे हे मला वाटतं काहीतरी फॅन्टसी चालू आहेत, काहीतरी अशा गमतीशीर कल्पना आहेत. मला वाटतं याच्यातून सर्व धोरणकर्त्यांनी, याच्यातून सर्व जे निर्णय घेणारी मंडळी, त्यांनी बाहेर पडून जमिनीवर काय गोष्टी आहेत आणि आपण राज्य म्हणून, आपण प्रशासन म्हणून, आपण नागरिक म्हणून, समाज म्हणून काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे, याच्या दृष्टीने जर आपण मुळातून काही विचार केला आणि तशा पद्धतीने गोष्टी राबवल्या तर निश्चितपणे ह्या गोष्टींचे धोके, याच्यामध्ये होणारं नुकसान आपण कमी करू शकू. 2005 साली महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे प्रचंड पाऊस पडलेला, जसा मुंबईमध्ये पडला तोच कोकणाच्या पट्ट्यात पडलेला, तोच आपल्या घाटमाथ्यांवर पडलेला. त्यावेळेससुद्धा मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यात. मला आठवतं, मी स्वतः त्या भागात जाऊन नंतर पाहिलेलं, जुई, रोहन, दासगाव, कोंडिवटे ही जी गावं आहेत, ह्यात सगळ्यात मिळून जवळजवळ 200 लोकांचे बळी गेले होते. त्याच्यानंतर जिओलॉजिस्टनी त्याच्याबद्दलचे अहवाल दिलेले आहेत, ते नेटवर उपलब्ध आहेत, कदाचित शासनाकडेही असतील. त्याच्यामध्ये स्पष्टपणे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. पण आपण आपत्ती झाल्यानंतर या सगळ्या घोषणा करतो. जेव्हा आपल्याला पीस टाईम असतो, म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ असतो हे सगळ्या गोष्टी करायला, त्यावेळेस जर आपण हे केलं नाही आणि आपत्ती झाल्यानंतर अशा काहीतरी घोषणा करायला लागलो, तर मला वाटतं हे धोरणकर्ते म्हणून किंवा समाजाचे धुरीण म्हणून किंवा हे सगळे राबवणाऱ्या व्यक्ती म्हणून, गट म्हणून हे आपल्याला शोभणारं नाही आहे. ते याच्यातून बाहेर पडून आपण आत्ताचा जो नंतरचा, पावसाळ्यानंतरचा काळ असेल त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं, तिथं सर्वे करणं, त्याच्या खरंच आपत्तीप्रवण गावं असतील त्यांना हलवणं,
म्हणजे जर पुण्यात पूर आल्यानंतर पानशेत धरण फुटल्यानंतर जर स्थलांतर होत असेल, वेगवेगळ्या वस्त्या तेव्हा निर्माण झाल्या, तर तशा या पुरानंतर, या आपत्ती घडल्यानंतर व्हायला का नकोत? अर्थात सगळंच्या सगळं गाव, सगळ्याच्या सगळ्या वस्त्या हलवणं हे शक्यही नाही आहे आणि त्याची गरज पण नाही आहे. पण ती प्रवणता शोधणं आणि त्या सगळ्या गोष्टींचे उपाय आत्ता करणं, त्याच्यासाठीचा दीर्घकालीन कार्यक्रम राबवणं आणि तो प्रत्यक्षात आणणं, हे जर केलं नाही तर मला वाटतं दर काही वर्षानंतर आपल्याला हेच बोलावं लागेल की आम्ही नद्यांवर मोठमोठे उड्डाणपूल बांधू, आम्ही समुद्र आणि गाव यांच्यामध्ये मोठ्या भिंती बांधू. ह्या प्रकारचे उपाय हे व्यवहार्य नाही आहेत आणि मला वाटतं हे तत्कालीन करण्याच्या घोषणा आहेत. तर याच्यातून आपण सगळे बाहेर पडूयात. समाज म्हणून तुम्ही, मी सुद्धा ह्या सगळ्या धोरणकर्त्यांपर्यंत हे पोचवायचा प्रयत्न करूयात. तरच आपल्याला हे जे काही घडतं आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रासारख्या प्रोग्रेसिव्ह राज्यामध्ये, ते थांबवण्याच्या दृष्टीने काहीतरी होईल. म्हणजे असा दावा अजिबात नाही आहे की आपण हे उपाय केले की सगळं थांबेल. मी जसं म्हणलो तसं की आपल्याला संसाधनं हवी आहेत, त्याच्याबरोबर रिस्क ही असतेच, पण ती कमी करणं निश्चितपणे आपल्या हातात आहे. मला वाटतं ते करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूयात. धोरणकर्ते त्या दृष्टीने विचार करत नसतील तर आपण त्यांना सांगूयात आणि त्या दिशेनं त्यांना प्रयत्न करण्यासाठी आपण भाग पाडूयात. ते झालं तरच मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टींची चर्चा, त्याच्यातून काहीतरी फलित आपल्याला मिळालं, काहीतरी फळ मिळालं असं होईल. अन्यथा कालांतराने काही वर्षानंतर पुन्हा आपल्याला तेच विषय, तेच पूर, त्याच दरडी आणि पुन्हा त्याच घोषणा, याच्या पलीकडं काही आपल्याला जाता येणार नाही. मला वाटतं हे सगळं आपण लक्षात ठेवूयात आणि या दृष्टीनं नागरिक म्हणून आपण काय दबाव आणू शकतो या सगळ्या मंडळींवर किंवा या सगळ्या यंत्रणांवर, ते मात्र निश्चितपणे आपण करूयात. आता इथंच थांबूयात. नमस्कार.